सध्या आपण विज्ञान युगात राहत असलो तरी भूत या संकल्पनेचा पगडा अजूनही आपल्यावर कायम आहे. भूतांचा आवडता दिवस अमावस्या, भूतांची आवडती वेळ रात्री 12 वाजताची, त्यांचं आवडतं ठिकाण स्मशानभूमी, हा समज अजून लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांमध्ये तसाच आहे. हा समज दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या करवीर शाखेच्या वतीनं सांगरूळमध्ये अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. अनिसनं सांगरूळमधल्या स्मशानभूमीत चक्क रात्री 12 वाजता स्मशान सहलीचं आयोजन केलं. भूत, भूतबाधा यासारख्या भ्रामक कल्पनांमधून तयार होणारी भीती आणि त्यातून निर्माण होणारा न्यूनगंड याच्यावर मात करता यावी या उद्देशानं या अनोख्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लहान मुलं, तरुण तरुणी आणि ज्येष्ठांनीही सहभाग घेतला. स्मशानभूमीत ही सहल पोहोचल्यानंतर तिथं गाणी, गप्पा आणि गोष्टी रंगल्या. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी भूत, पिशाच्च, करणी, भानामती याबाबत लहानपणापासून नकळत भीती दाखवणारेच संस्कार झाले असल्याचं सांगत त्यातून स्मशानभूमीसह संबंधित सर्वच बाबींकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनलाय. हाच दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशानं अनिसनं या उपक्रमाचं आयोजन केल्याचं सांगितलं. अनिसचे राज्य विविध उपक्रम सहकार्यवाहक रामदास देसाई आणि कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे यांनी चमत्कारातून विज्ञान हे प्रयोग दाखवले. यावेळी प्रमोद शिंदे, सरदार काळे यांनी चळवळीची गीतं सादर केली. सांगरूळ, कुडित्रे, वाकरे, कोपर्डे या पंचक्रोशीतील तरुण तसंच स.ब. खाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास राऊत, प्राध्यापक M.T. हजारे, प्राध्यापक किरण कांबळे, प्राध्यापक वर्षा पाटील, स.ब. खाडे महाविद्यालय आणि परिसरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठाच्या विविध विभागांमधील विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या करवीर शाखेचे कार्याध्यक्ष मोहित पोवार तसंच कॉम्रेड आकाश भास्कर यांनी या सहलीचं संयोजन केलं.